नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा चॅप्टर 4 फायनान्शियल प्लॅनिंग क्लास 10th SSC बोर्ड महाराष्ट्र प्रॉब्लेम सेट 4A आपले प्रॅक्टिस सेट संपूर्ण आणि प्रॉब्लेम सेट 4A पण आता पूर्ण होतोय। हा प्रॉब्लेम झाला दावा की आपला 4A पण पूर्ण गणित घेऊन संपतोय। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, थोडासा प्रॉब्लेम लेंथी आहे, मोठा आहे, पण सोपा आहे, काही असा अवघड नाही आहे। तर आता 10वा प्रॉब्लेम आपण बघूया काय दिलेले आहे पहिले ते बघा। फॉर द गिवन, प्रत्येकाने प्रॉब्लेम मराठीत असेल मराठीत वाचा, जे सेमीची मुलं असेल त्यांनी इंग्रजीत वाचा आणि मराठी माध्यमचे असेल त्यांनी मराठीत वाचा। बघा, फॉर द गिवन ट्रेडिंग चेन प्रिपेअर द टॅक्स इनवाइस फर्स्ट सेकंड थर्ड GST ॲट द रेट ऑफ 12% वॉज चार्जड फॉर द आर्टिकल सप्लाइड। प्रत्येक वेळे काय केलं, हे आर्टिकल सप्लाइड करताना 12% GST कलेक्ट केलेला आहे। ओके, तर त्याच्यामध्ये कोण कोण आहे बघा। होलसेलरने 5,000 रुपयाला ती वस्तू विकली डिस्ट्रीब्युटरने ती 6,000 रुपयाला विकली रिटेलरला, आणि रिटेलरने ती 6,500 रुपयाला विकली कंझ्युमर म्हणजे कस्टमरला। ओके, तर आपल्याला काय काय करायचं आहे, प्रिपेअर द स्टेटमेंट ऑफ GST पेएबल अंडर इच हेड बाय द होलसेलर डिस्ट्रीब्युटर अँड रिटेलर ॲट द टाईम ऑफ फिलिंग द रिटर्न टू द गव्हर्नमेंट। ओके, म्हणजे कोणी कोणी किती किती टॅक्स भरलेला आहे। आता बघा, होलसेलर सुरुवातीला 12% GST भरेल, पण ती GST डिस्ट्रीब्युटरला देताना त्याच्याकडून परत 12% वसूल करेल आणि त्याच्यातली स्वतःची GST काढून बाकीची उरलेली गव्हर्नमेंटला पे होईल। असे एक स्टेप बाय स्टेप बघा तुम्ही कसं येतं, होलसेलर, डिस्ट्रीब्युटर, रिटेलर आणि कंझ्युमर। आपण एक एक व्यवस्थित घेऊया विद्यार्थी मित्रांनो। बघा, पहिला आहे होलसेलर, आपण घेऊया। बघा, लिहा फॉर, व्यवस्थित लिहा विद्यार्थी मित्रांनो, फॉर होलसेलर। ओके, होलसेलर। आता टॅक्सेबल व्हॅल्यू केवढ्याला विकतंय विद्यार्थी मित्रांनो, ते वस्तू 5,000 रुपयाला, म्हणजे टॅक्सेबल व्हॅल्यू, ओके, TAXABLE, टॅक्सेबल व्हॅल्यू इज इक्वल टू ₹5,000। त्यानंतर GSTचा रेट काय विद्यार्थी मित्रांनो, GST इज इक्वल टू 12%। मग आपण आता आउटपुट टॅक्स काढूया, आउटपुट टॅक्स। ओके, याचा टॅक्सेबल व्हॅल्यू, आता आउटपुट टॅक्स कसा काढणार विद्यार्थी मित्रांनो, की 12% म्हणजे आउटपुट टॅक्स इज इक्वल टू रेट ऑफ GST इज इक्वल टू टॅक्सेबल व्हॅल्यू। ओके, टॅक्सेबल व्हॅल्यू। मग आता रेट ऑफ GST किती आहे विद्यार्थी मित्रांनो, 12%। ओके, टॅक्सेबल व्हॅल्यू 5,000 रुपये। 0 0 0 0 कॅन्सल, राहिले 12 गुणिले 50। ओके, अतिशय सोपा गुणाकार आहे, 12 0 0 12 पंचे 60 म्हणजे 600 रुपये। ओके, मग आता आपण GST, हे GST आले 600 रुपये, मग CGST इज इक्वल टू SGST इज इक्वल टू हाफ ऑफ GST, म्हणजेच हाफ इंटू 600 रुपीज म्हणजे ₹300। ओके, आता CGST 300 रुपये आणि SGST 300 रुपये। मग आपण लिहूया CGST लिहू आधी। ओके, CGST इज इक्वल टू ₹300, SGST इज इक्वल टू ₹300। ओके, आता आपल्याला याचं पहिल्या प्रश्नाचं प्रिपेअर द स्टेटमेंट करायचं आहे। मग आपल्याला लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण काय करू, एक छोटंसं मला मिटवावं लागेल। आता इकडे पण लिहिणार मी, ते मिटवणार, हे लक्षात राहणार नाही, तर इकडे एक मी रफ लिहितो, तुम्ही नाही लिहायचं आहे, तुम्ही फक्त प्रॉब्लेम बघा। आता होलसेलर, मी तर W करतो होलसेलरला, आणि 600 रुपये GST दिला, आणि त्याच्यामध्ये 300 रुपये केंद्राला चालले आणि 300 रुपये स्टेटला चालले। ओके, असं मी करून ठेवलं। आता इकडे बघूया आपण पुढचं कोण आहे। आता बघा, फॉर डिस्ट्रीब्युटर। ओके, डिस्ट्रीब्युटर। ओके, फॉर, पेन बदलूया विद्यार्थी मित्रांनो, फॉर डिस्ट्रीब्युटर। ओके, DISTRI, डिस्ट्रीब्युटर। ओके, आता याचं काय विद्यार्थी मित्रांनो, यांनी केवढ्याला विकली, यांनी विकली ती वस्तू 6,000 रुपयाला, म्हणजे टॅक्सेबल व्हॅल्यू
टॅक्झेबल व्हॅल्यू इज इक्वल टू ₹6,000. त्यानंतर GST रेट तोच आहे 12%, 12%. ओके, मग आउटपुट टॅक्स इज इक्वल टू रेट ऑफ GST इंटू टॅक्झेबल व्हॅल्यू. ओके विद्यार्थी मित्रांनो, मग 12% अपॉन 100 इंटू 6,000. 0 कॅन्सल, 0 कॅन्सल, 12 0 0, 12 पंचे 60, 12 सकम 72. ओके विद्यार्थी मित्रांनो, हे 6,000 रुपयावर 720 रुपये. आता GST पेएबल, आता कोण डिस्ट्रीब्युटर आहे विद्यार्थी मित्रांनो? GST पेएबल बाय डिस्ट्रीब्युटर. ओके, मग आता हे काय होईल विद्यार्थी मित्रांनो? हा झाला ITC, हा टॅक्स. ओके, हा ITC म्हणजे इनपुट टॅक्स क्रेडिट. ओके, किती आहे? ₹600. याला असं ज्यावेळे हा दुसऱ्यांना विकतो त्यावेळी 600 रुपये यांचे. म्हणजे आता GST पेएबल फॉर डिस्ट्रीब्युटर म्हणजे काय की या 720 रुपयामधून हे 600 रुपये ऑलरेडी पे झालेले आहेत. बरोबर आहे, या 720 रुपयामधून ऑलरेडी हे 600 रुपये पे झालेले आहेत. म्हणजे आउटपुट टॅक्स मायनस ITC. बघा आता इथं 600 रुपये लिहिले मी, लक्षात घ्या. ITC म्हणजे आउटपुट टॅक्स किती आहे? 720 रुपये. ₹720 मायनस 600 इज इक्वल टू 120 रुपये, 120 रुपीज. आता हा डिस्ट्रीब्युटर एवढाच चार्ज फक्त पे करणार आहे, एवढीच GST देणार आहे. मग याच्यामध्ये 60 रुपये कोणाला जातील? CGST आणि 60 रुपये SGST. म्हणजे CGST इज इक्वल टू SGST इज इक्वल टू हाफ इंटू GST इज इक्वल टू हाफ इंटू 120 इज इक्वल टू, आता इथं मी लिहितो CGST इज इक्वल टू ₹60 आणि SGST इज इक्वल टू ₹60. ओके विद्यार्थी मित्रांनो, आता आपण इथं लिहून ठेवूया परत. डिस्ट्रीब्युटरने किती चार्ज पे केलेला आहे? डिस्ट्रीब्युटरने केलेला आहे 120 रुपये, 60 रुपये केंद्राला आणि 60 रुपये राज्याला. ओके, आता हे झालं विद्यार्थी मित्रांनो आपलं फॉर होलसेलरचं पहिलं आणि फॉर डिस्ट्रीब्युटर. आता डिस्ट्रीब्युटरने कोणाला दिलं विद्यार्थी मित्रांनो? रिटेलरला. मग तेव्हा हा येईल आता ITC. ओके, 720 रुपये काय येईल? ITC इज इक्वल टू ₹720. इथं याला हे करून टाका, हे गणित लक्षात घ्या फक्त. चला आता पुढचं बघूया आपण, फॉर रिटेलर. ओके विद्यार्थी मित्रांनो, फॉर रिटेलर 10वा प्रॉब्लेम लिहूया. फॉर रिटेलर, RETAILER, फॉर रिटेलर. ओके, टॅक्सेबल व्हॅल्यू आता कितीला विकतायत रिटेलर? कितीला विकतायत? कंझ्युमरला म्हणजे कस्टमरला. टॅक्सेबल व्हॅल्यू किती आहे? केवढ्याला विकतायत ते वस्तू बघूया. 6,500, ₹6,500. आणि GST किती आहे विद्यार्थी मित्रांनो? 12%. ओके, मग आउटपुट टॅक्स इज इक्वल टू रेट ऑफ GST इंटू, प्रत्येक वेळी तेच आहे विद्यार्थी मित्रांनो, फरक काहीच नाही आहे. टॅक्सेबल व्हॅल्यू फक्त व्यवस्थित गणित समजून घ्या. 12/100 इंटू टॅक्सेबल व्हॅल्यू 6,500. 0 कॅन्सल, 12 गुणिले 65 म्हणजे 12 पंचे 60 0, हातचे आले 6, 12 पंचे 60, 12 सकम 72, 73, 74, 75, 76, 77, 78, 78 म्हणजे 780. ओके, 780 रुपीज. ओके विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला काय काढायचं आहे? जसं आपण हे काढलं GST पेएबल बाय डिस्ट्रीब्युटर, तर आता GST पेएबल बाय रिटेलर. GST पेएबल बाय रिटेलर. ओके, RETAILER म्हणजे आउटपुट टॅक्स
आउटपुट टॅक्स मायनस ITC. आता ITC कोणतं घेणार आपण? 720. ओके, आउटपुट टॅक्स किती आहे विद्यार्थी मित्रांनो? 780. म्हणजे ₹780 मायनस 720 रुपये, 720 इज इक्वल टू रुपीज. 780मधून 720 गेले विद्यार्थी मित्रांनो, 60 उरले. मग CGST इज इक्वल टू SGST इज इक्वल टू हाफ ऑफ 60 रुपीज. ओके, म्हणजे CGST इज इक्वल टू ₹30 आणि SGST इज इक्वल टू ₹30. म्हणजे आता रिटेलरचं काय आलं विद्यार्थी मित्रांनो? पूर्ण टोटल टॅक्स आला 60 रुपये आणि 30 रुपये केंद्र आणि 30 रुपये राज्य, म्हणजे सेंट्रल आणि स्टेट. ओके, अशा प्रकारे आपलं हे आता पूर्ण झालं. आता पूर्ण झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की प्रिपेअर द स्टेटमेंट ऑफ GST पेएबल अंडर इच हेड बाय द होलसेलर, डिस्ट्रीब्युटर अँड रिटेलर ॲट द टाईम ऑफ फिलिंग द रिटर्न टू द गव्हर्नमेंट. आपल्याला आता हे भरायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. आपण भरूयात आहे एकदा. याला मिटवूया. इकडच्याला मिटवतो मी. ओके, आपण एक टेबल तयार करू. आता कोणी कोणी कसा कसा टॅक्स पे केला आपण तिकडे लिहिलेलं आहे. ते होलसेलर 600 रुपये, 300. आपण एक टेबल तयार करू विद्यार्थी मित्रांनो. बघा, पर्सन कोण कोण आहेत. पर्सन एक असा टेबल तयार करा विद्यार्थी मित्रांनो. अतिशय सोपा आहे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर लिहितोय आपण. मी हे 10 पुसून टाकतो. 10वा प्रॉब्लेम इथं लिहितो. एवढा मोठा टेबलची गरज नाही आपल्याला. फक्त लक्षात घ्या, पेन्सिल घ्या मस्त छान, चांगल्यापैकी टेबल तयार करा. पेन्सिल पट्टी वापरा. ओके, आता पर्सन लिहूया इथं. त्यानंतर इथे लिहू आपण. पहिला कोणता घेतो विद्यार्थी मित्रांनो? पेएबल. काय घेणार आपण? पेएबल CGST. ओके, पेएबल CGST. नंतर घेऊ विद्यार्थी मित्रांनो पेएबल SGST. ओके, आणि नंतर घेऊ विद्यार्थी मित्रांनो पेएबल GST. ओके, आता इथं लिहूया कोण कोण आहेत. होलसेलर, त्याला आपण होलसेलरच म्हणूया. ओके, होलसेलर. त्यानंतर कोण आहे विद्यार्थी मित्रांनो? डिस्ट्रीब्युटर, DISTRI, डिस्ट्रीब्युटर. हे फक्त मी वाक्य लिहिताना लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. मी वाचतो ना होलसेलर, डिस्ट्रीब्युटर, तर तुम्ही लिहून घेत जा. दिसत नसेल RETAILER, रिटेलर. ओके विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण हे 3 तयार केले. हां, आता होलसेलर आपण तिथं लिहिलेलं आहे किती? 300 रुपये CGST आणि 300 रुपये SGST, म्हणजे एकूण किती विद्यार्थी मित्रांनो? 600 रुपये. ओके, 600 रुपये. नंतर डिस्ट्रीब्युटरचं किती विद्यार्थी मित्रांनो? 120 रुपये टोटल आणि 60 रुपये आणि 60 रुपये. त्यानंतर आपण रिटेलरचं किती घेतलं विद्यार्थी मित्रांनो? एकूण 600 रुपये आणि 30 रुपये आणि 30 रुपये. ओके, आता आपण यांची बेरीज करूया. 360, 70, 80, 90, 390 रुपये. इथं लिहू आपण टोटल. ही पण सेम बेरीज येईल 390, पण ही जास्त येईल 0, 6, 7, 8 आणि 6 आणि 1, 7. म्हणजे टोटल GST विद्यार्थी मित्रांनो होलसेलरपासून निघाल्यानंतर वस्तूवर कन्झ्युमरपर्यंत पोहोचेपर्यंत 780 रुपये GST झाला. हे झालं आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर. प्रिपेअर द स्टेटमेंट ऑफ GST पेएबल अंडर. आता दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर लिहूया आपण. याला मिटवू विद्यार्थी मित्रांनो. लिहिला तुम्ही टेबल व्यवस्थित. ओके, चला बघा, अतिशय सोपं आहे, काही अवघड नाही आहे खूप. आता दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देऊया आपण. दुसरा प्रश्न काय आहे बघा. 780 रुपये लक्षात ठेवा फक्त. हां, टोटल 780 रुपये लागलेले आहेत. टोटल 780 रुपये ना, 780. ओके, आता बघा विद्यार्थी मित्रांनो, अमाऊंट पेड बाय द कन्झ्युमर इथं लिहूया आपण. तेच प्रश्नातलं अर्ध उत्तर लिहू. अमाऊंट, सेकंड क्वेश्चनचं उत्तर, अमाऊंट पेड बाय कन्झ्युमर. ओके, मग आता काय करावं लागेल? टॅक्सेबल व्हॅल्यू कोणाची? आता ही टॅक्सेबल व्हॅल्यू रिटेलरची आणि प्लस GST. ओके,
आता रिटेलरची टॅक्सेबल व्हॅल्यू किती विद्यार्थी मित्रांनो 6,500 प्लस GST 780 रुपये. आपण बाजूला ते टोटल लिहून ठेवली होती. मग आता हे किती झाले विद्यार्थी मित्रांनो 6,500 आणि 780 रुपये. 0 8 7 8 9 10 11 12 2 हातचाला 1 7 7,280. ओके विद्यार्थी मित्रांनो, ही एवढ्याला ती कंझ्युमरला ती वस्तू मिळाली. होलसेलरपासून निघाल्यापर्यंत 7,280 रुपयाला अमाऊंट पेड बाय कंझ्युमर एवढी अमाऊंट पेड करेल आणि ती वस्तू घेईल. ओके, आता पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, राईट विच ऑफ द इनव्हॉइस इश्यूड आर B2B अँड B2C. ओके, आपण याचंही उत्तर लिहूया विद्यार्थी मित्रांनो, व्यवस्थित लिहूया. बघा पुढचा प्रश्न पहा. बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिलं बघा, आता तिसरा प्रश्न आहे ना. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर काय आहे बघा. होलसेलर, पहिले होलसेलर कोणाला दिलं विद्यार्थी मित्रांनो डिस्ट्रीब्युटरला. डिस्ट्रीब्युटर. ओके, डिस्ट्रीब्युटर म्हणजे याचं काय झालं B2B, बिझनेस टू बिझनेस. हा व्यवहार कसा झाला, होलसेलरने डिस्ट्रीब्युटरला दिलं म्हणजे B2B व्यवहार झाला. त्याच्यानंतर अजून काय केलं मग डिस्ट्रीब्युटरने कोणाला दिलं, डिस्ट्रीब्युटर टू रिटेलर, RETAILER, रिटेलर म्हणजे हा पण व्यवहार B2B झाला. ओके, त्यानंतर रिटेलरने कंझ्युमरला दिलं, RETAILER, रिटेलर टू कंझ्युमर. ओके, म्हणजे हा व्यवहार कोणाचा झाला विद्यार्थी मित्रांनो B2C, बिझनेसमॅन टू कंझ्युमर. असे 3 प्रकारचे हे 3 व्यवहार झाले विद्यार्थी मित्रांनो. अतिशय सोपं आहे, काही अवघड नाही. फक्त गणित लेंथी आहे, फक्त तुम्हाला व्यवस्थित जर सोडवलं तर काहीच अवघड नाही. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपलं चौथं प्रकरणातलं प्रॉब्लेम सेट 4A पूर्ण संपलेलं आहे. व्यवस्थित जर तुम्हाला खरोखर समजत असेल प्रामाणिकपणे तर नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, बघा, अभ्यास करा, प्रगती करा. बाय विद्यार्थी.